गुड मॉर्निंग एव्हरीवन. ॲक्च्युली हा व्हिडिओ ना 31च्या एक दिवस आधीचा व्हिडिओ आहे. जरा लेट पोस्ट झाला माझ्याकडनं आणि असं चला आज तुमच्यासोबत शेअर करते 31च्या दिवशी माझ्यासोबत काय काय झालं ते. तर नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल. 31च्या दिवशी ठरवलं होतं की काहीतरी पार्टी करूया, सेलिब्रेशन करूया, काहीतरी करूयात, पण असं काहीच झालं नाही. सकाळी लवकर उठले होते, हेअर वॉश करायचं होतं आणि सकाळी 6 वाजताच माझं हेअर वॉश वगैरे सगळं काही करून झालेलं होतं. आणि कालच्या दिवशी 2 दिवसापासून कपडे जे आहेत तर ते तसेच पडले होते, फोल्ड करायचे राहून गेले होते. ते घड्या केले, प्रेसचे कपडे सगळे काही व्यवस्थित त्याच्या कबडमध्ये ठेवून दिले. आणि त्यानंतर आमचं पिल्लू बघा अजूनही झोपलेलंच होतं. 7:30 वाजलेले आहेत आणि थंडीमुळे जरा जास्त झोपतो, पण आपल्याला कसं आहे ना की लवकर उठावंच लागतं, भरपूर सारी कामे असतात आणि आपल्याला एकदा उठायला उशीर झाला की मग सगळ्याच कामांना उशीर होतो. असं चला आता जरा माझे इथं टाईमपास करण्याचं काम सुरू होतं, कारण जरा लवकर उठले होते आणि फटाफट बाकीची कामं जी आहेत तर ती आवरून घेतली होती. आणि खरं सांगते, जेव्हापासून स्वयंपाकवाल्या मावशी लावलं आहे ना स्वयंपाकासाठी, तेव्हापासून जरा रिलॅक्सड शेड्यूल आहे. नाहीतर आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की माझी सगळी अशी धावपळच असायची. आणि त्यानंतर बघा आज इथे ना मस्त असं जास्वंदाचं फूल आलं होतं, पण ॲक्च्युली त्याच्यावरती थोडेसे बारीक बारीक जे किडे असतात, जाळे वगैरे, ते लागले होते. आता ह्याच्यासाठी काय उपाय करायचा आहे तर ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच, कारण आत्ता माझ्याकडे वेळ नव्हता की मी लगेचच ते जे काही बनवायचं होतं त्यावरती लिक्विड टाकण्यासाठी तर ते लगेच करू, त्यामुळे वेळ नव्हता. त्यामुळे हातानेच थोडंसं ते क्लीन करून घेतलं. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करते की झाडांना असं काही झालं, जाळे वगैरे पडले किंवा बारीक किडे वगैरे लागले तर काय करायचं. आणि आता किचनमध्ये आले. स्वयंपाक वगैरे तर मावशींचा अर्धासवच झालेलाच होता, पण त्यानंतर मला खायचे होते काल रात्रीच्या चपात्या उरल्या होत्या, त्याचे मला तुकडे खायचे होते. कुस्करा म्हणतो आम्ही त्याला, तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा. प्रत्येकजण त्याला वेगवेगळं म्हणतं आणि ते ना गरम गरम खायला छान लागतात. ॲक्च्युली झालं असं की आमच्या ऑफिसमधल्या मावशी आहेत ना, तर त्यांनी ते आणले होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये ओवा टाकला होता. आणि मी हे फर्स्ट टाईम पाहिलं की त्यांनी त्याच्यामध्ये ओवा टाकला होता. आणि मी त्यांना म्हटलं कोण ओवा टाकतं का याच्यामध्ये. आणि मी जेव्हा ते टेस्ट केलं ना, खरंच सांगते एकच नंबर लागले होते. हॉटेलच्या कोणत्याही पदार्थापेक्षा त्याची जी टेस्ट होती ना ती एकच नंबर होती. तर म्हटलं चला आता आज ते ट्राय करूयात, कारण रात्रीच्या 2-4 चपात्या उरल्या होत्या आणि मी ते ट्राय केलं. आणि मावशींचं स्वयंपाकाचं काम सुरू होतं त्यांचं. आणि खरं सांगते इतके छान झाले होते. तर आता हा ओवा टाकायचा कसा, तर लसूण आणि ओवा जे आहे ना तर ते बारीक कुटून घ्यायचा आणि जसं आपण लसूण तेलामध्ये टाकतो तसा छान तडतडू द्यायचा. जिरे, मोहरी आणि लसूण आणि ओव्याची पेस्ट जी आहे तर ती त्याच्यामध्ये ॲड करायची. जास्त बारीक पेस्ट नाही करायची, एकदम थोडंसं ठेचून घ्यायचं ओवा आणि लसूण एकत्र. आणि खरंच सांगते इतकं छान झाला होता ना. कांदा त्याला जरा जास्तच टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची, कढीपत्ता टाकायचं, बाकी वेगळं असं काहीच टाकायचं नाही. एकदा नक्की ट्राय करा, खरंच खूप जास्त टेस्टी लागते. आता किचनचं तर सगळं काही आवरून झालं होतं. आता आपली रोजचीच घाई ऑफिसला जाण्याची, तर ऑफिसला जाण्यासाठी वरती आले. आणि माझे हेअर्स जे आहेत ना तर ते अजून ओलेच होते. मी हेअर ड्राय आहे पण मी ते काही यूज करत नाही, कारण मला भीती वाटते की माझे केस जे आहेत तर ते खराब होतील, कारण हेअर कट केल्यापासून जरा हेअर फॉल जास्तच होत आहे. त्यामुळे मग मी माझं सगळं आवरून घेतलं. आणि उन्हामध्ये बसण्यासाठी माझ्याकडे बिलकुल वेळ नव्हता. आज खूप जास्त थंडी होती, तर या तिघं जण मस्त बसले होते उन्हामध्ये. आणि हे जे गिफ्ट आहे ना तर हे त्रिशासाठी बड्डेला गिफ्ट आलं होतं. कलरिंग करण्याची मॅट होती, इतकी सुंदर आहे. आणि खरंच की मुलांसाठी टाईमपास करण्यासाठी किंवा मग छान ॲक्टिव्हिटी म्हणून ते एक छान आहे. मला खूप आवडलं ते गिफ्ट. आणि माझं जरा आवरून झालं होतं लवकर, तर म्हणलं आता पिल्लूला पण तयार करते, तेवढंच आईंना फ्री वाटेल, कारण दिवसभर त्यांना पिल्लूच्या मागे पळावं लागतं. आणि पिल्लूचे कारनामे तुम्ही बघताच, तो किती खोडकर मस्तीखोर आहे. तर त्याला तयार केलं. आणि त्यानंतर मग आता मला जायचं होतं ऑफिसला. आणि तुम्हालाही जर ती कलरिंग मॅट घ्यायची असेल तुमच्या मुलांसाठी, खरंच खूप छान ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही ती यूज करू शकता. मुलं बाहेर खेळण्यापेक्षा त्यांनाही काहीतरी वेगळं वाटेल, कारण ती मॅट आहे कलरिंगसाठी. सोबतच त्याच्या कलर्स पण येतात वेगवेगळ्या, 2-3 प्रकारचे कलर्स येतात. वॉटर कलर येतात, पेस्टल कलर येतात, खडू पण येतात आणि त्यानंतर स्केच पेन येतात. तुम्ही हव्या त्या कलर यूज करून तुम्ही त्याला कलरिंग करू शकता. तुम्हाला ते प्रोडक्ट हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते किंवा मग प्रोडक्ट मी तिथे टॅग करते, तुम्ही तिथनं बाय करू शकता. खरंच एक नंबर प्रोडक्ट आहे. म्हणजे मुलं बाहेर खेळण्यापेक्षा घरामध्ये बसून काहीतरी वेगळं करतायत, तर मग ते आपल्यालाही पाहून छान वाटतं आणि त्यांनाही ते करण्यासाठी छान वाटतं की काहीतरी वेगळं आहे. कारण कलरिंगची नोटबुक असण्यापेक्षा किंवा बुक असण्यापेक्षा ती एक मॅट आहे, सो काहीतरी वेगळं असं वाटतं. दे ना मला मम्माला. हे जे दिसतंय ना पायऱ्यांची, इथे आम्ही असं करून घेतलं होतं जेव्हा त्रिशा छोटी होती, तेव्हा आम्ही वरती राहायचो. तर मग तेव्हा भीती वाटायची की ती पायऱ्यांकडे जाईल, त्यामुळे मग हे बनवून घेतलं. आणि त्रिशाला तर कामी आलंच, सोबत श्रीला पण आता कामी येतंय.
6 आणि 9:30 वाजता मी धुणं धुतले. तर झालं असं की काही नवीन कपडे होते जे मी मशीनला नाही लावत, रेग्युलरचे असतात तर ते लावते. बट काही नवीन असतात त्यांचा कपडा लवकर खराब होणारा असतो, नाजूक कपडे असतात किंवा मग काहींना वर्क असतं. असे काही जे कपडे असतात ना तर ते सेपरेट काढते, थोडेसे जमा करते, 5-6 जमा झाले की लगेचच वॉश करून टाकते. सो असंच काहीतरी झालं. काल ते पुण्याला गेले होते, म्हणजे असे भरपूर नवीन त्यांचे शर्ट्स वगैरे होते, तर मग ते हाताने वॉश करून दिले. सकाळी केलं असतं बट सकाळी एवढी थंडी वाजते आणि थंडीमध्ये जास्त काही काम करूशी वाटत नाही. त्यात त्रिशाची स्कूलची घाई असते त्यामुळे सकाळचं जरा स्किपच करते. आणि शक्यतो म्हणजे जनरली तरी मी रात्रीचं जे आहे ते कपडे वॉश करून टाकत असते. छान असे कपडे वगैरे वॉश करायचे, फ्रेश करायचं, स्किन केअर करायचं. आणि ते इतकी छान झोप येते ना, ज्या दिवशी आपलं भरपूर जास्त काम होतं ना त्या दिवशी मला खरंच खूप जास्त छान झोप येते, ज्या दिवशी माझं खूप जास्त वर्क झाले असतं. असं चला हा पाडत आपण साईडला ठेवू. आज आहे 31 वर्षाचा शेवटचा दिवस, महिन्याचा शेवटचा दिवस. आणि 31ला ना म्हणजे हे जे वर्ष आहे 2025 खरंच माझ्यासाठी खूप खूप हार्ड वर्किंग होतं. कारण आय एम वर्किंग एव्हरी सिंगल डे. म्हणजे प्रत्येक दिवशी मी खूप जास्त असं हार्डवर्क करत होते. किंवा मग काही परिस्थितीने मला शिकवलं होतं की हार्डवर्क करायला शिक, कोमल स्वतःसाठी जगायला शिक, किंवा मग हार्डवर्क करायला शिक. भरपूर साऱ्या गोष्टी 2025मध्ये मी शिकले. कमी वयामध्ये भरपूर जास्त जे आहे तर ते अनुभव मी घेतले असं म्हटलं तरीही चालेल. कारण या 2025मध्ये खूप जास्त मला अनुभव आले. कोणी कुणाचं नसतं, स्वतःसाठी जगायचं, स्वतः जगायचं. आणि दॅट्स इट. फॅमिली, फक्त फॅमिली, दॅट इज मोस्ट 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 इम्पॉर्टंट. बाकी कोणीही कुणाचं नसतं. आणि फॅमिलीमध्ये पण वेळ आल्यावर कळतं की कोण कुणाचं असतं. सो त्यामुळे ना बी अलर्ट. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अलर्ट राहिलं पाहिजे. आणि मेन थिंग स्वतःसाठी तर जगलंच पाहिजे. ही गोष्ट जी आहे तर ती मला 2025मध्ये खरंच कळली. कारण ना माझ्या लाईफमध्ये असे लोक आहेत जे मला तोंडावर छान बोलतात आणि जे मागे पण छान छान बोलतात. आणि काही लोक असे आहेत की जे तोंडावर छान बोलतात पण मागे जे आहे ते बोलायचं तेच बोलतात. पण जेव्हापासून यूट्यूबची जर्नी मी स्टार्ट केली आहे ना तर तेव्हापासून मला कळलं की माझ्यासाठी कोण चांगलं आहे आणि कोण नाही. यूट्यूबचं चॅनल माझं 2024मध्ये स्टार्ट झालं होतं, ऑक्टोबर मंथमध्ये. आणि त्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये माझं चॅनल मोनोटाईज झालं 2025मध्ये. तर ही जी जर्नी होती ना 1 वर्षाची माझी यूट्यूबची, त्याच्यामध्ये मला भरपूर लोकांनी नावं ठेवले. म्हणजे हिला काही काम नाही आहे का, आता ही आता यूट्यूब प्लॅटफॉर्मवर येते आहे का, वगैरे वगैरे भरपूर सारे लोकांनी मला नावं ठेवले. बट काही वेळेस मी अशी खचले की यार नको ह्या गोष्ट करायला. पण आहे ना त्या गोष्टींमधून मी शिकले. मी असं गिवअप केलं नाही किंवा मी मागे गेले नाही किंवा मी लाजले नाही किंवा माझ्यामध्ये मी कमीपणा येऊ दिला नाही. मी फक्त ऑब्झर्व करत राहिले की कोण लोक माझे आहे, कोण मला पॉझिटिव्हली बोलतं, कोण मला बोलतं की तू पुढे जा, किंवा मग मला कोण मोटिवेट करतं. म्हणजे थोडक्यात शॉर्टली सांगायचं म्हणजे ना 2025मध्ये मला कळलं की कोण आपलं आहे आणि कोण नाही. भलेही भरपूर लोक माझ्यापासून दूर गेले बट मला त्याचं काहीच वाटत नाही की मला हे लोक बोलत नाहीत किंवा मी त्यांच्यापासून दूर आहे किंवा माझं एकटीचं वेगळं जग झालं आहे. यूट्यूब मी माझं आणि मी माझी फॅमिली आणि जे म्हणजे बाकी काही फ्रेंड सर्कल असेल किंवा मी त्यांच्यापासून दूर गेली आहे किंवा मी त्यांच्यासोबत आता बाहेर जात नाही, इकडे जात नाही, हे करत नाही, ते करत नाही, एन्जॉय करत नाही, याचं मला काहीच दुःख नाही आहे. कारण जी रिॲलिटी असते ना तर ती एक्सेप्ट करणं खूप हार्ड असतं आणि ती रिॲलिटी मी एक्सेप्ट केली आणि ती रिॲलिटी मला 2025ने दाखवून दिली की कोण आपलं आहे आणि कोण आपलं नाही आहे. दॅट्स इट. 2025मध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी मी शिकली असेल तर हीच शिकली आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त ह्या यूट्यूबच्या जर्नीमुळेच मला सगळं काही समजलं. जेव्हा आपण सक्सेस होत असतो ना तर तेव्हा खरंच सांगते की आपण भरपूर लोकांच्या मनामध्ये, डोळ्यामध्ये खटकत असतो की यार ही सक्सेस कसं काय होतीये. बट खरं सांगू ना ह्या गोष्टीचा मला खरंच खूप जास्त आनंद होतो की 2025मध्ये भलेही माझे 50,000 सबस्क्रायबर्स नाही झाले, माझे फक्त 5,000 सबस्क्रायबर्स झाले 1 इयरमध्ये. माझं टार्गेट वगैरे असं काहीच नव्हतं. टार्गेट होतं की फक्त चॅनल जे आहे ते मोनेटाईज झालं पाहिजे. बट मी जे आहे तर हार्डवर्क करत राहणार आहे आणि 2025मध्ये पण माझं टार्गेट असणार आहे. आता मी ते तुमच्यासोबत शेअर नाही करत. 2025मध्ये मी काय काय शिकले किंवा मग जे माझे अनुभव होते ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि उद्या 1 जानेवारीला माझा जो ब्लॉग येईल ना त्याच्यामध्ये मी शेअर करते की मी स्वतःला कशी अपग्रेड करणार आहे किंवा मग 2026मध्ये मला स्वतःमध्ये काय चेंजेस करायचे आहेत किंवा मग एक हाऊसवाईफने काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे किंवा कसे रूल्स आपण आपल्या लाईफमध्ये इन्व्हॉल्व केले पाहिजेत. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत उद्या शेअर करते. पण फर्स्ट थिंग हे सांगायचं की जेव्हा आपण सक्सेस होतो ना तर खरंच भरपूर लोकांच्या डोळ्यांमध्ये आपण खटकत असतो. तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याबद्दल निगेटिव्ह माइंड कोण आहे आणि पॉझिटिव्ह माइंड कोण आहे.
आणि खरं सांगू ना, जे माझ्याबद्दल निगेटिव्ह आहेत ना, त्यांना दुरूनच टाटा बाय बाय केलेला आहे. मी त्यांच्या जवळही जात नाही, त्यांना बोलतही नाही. भलेही मी त्यांना सांगितलं नाही की मला तुझी ही गोष्ट समजली किंवा तू माझ्याबद्दल निगेटिव्ह, आय डोंट केअर. तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते विचार करा. मला जे वाटतं ते मी करते. माझी लाईफ आहे, मला जशी जगायची ती मी ठरवणार. डोंट जज एनीवन. मला जज कोणीच करू शकत नाही, कारण मला माहिती आहे मी बरोबर करते. जेव्हा मी चुकते तुम्ही मला सांगा, मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल, बट डोंट जज मी. कारण मला माहिती आहे, म्हणजे बऱ्यापैकी मला समजले आता कोण माझ्याबद्दल निगेटिव्ह आहे आणि कोण पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जे निगेटिव्ह आहेत ना, तर त्यांना टाटा बाय बाय. आय होप ते माझा व्लॉगही बघत असतील ना, सो त्यांना टाटा बाय बाय. आणि टाटा बाय बाय सोबत थँक्यू सो मच. खूप काही शिकले मी तुमच्यापासून. आणि अशा गोष्टी, असे अनुभव जे आहेत ना, तर ते लाईफमध्ये येणं खरंच खूप खूप जास्त गरजेचं असतं. 2025मध्ये मी हेच शिकली आहे. आणि आता लाईफमध्ये असा एक मंत्र ठेवला आहे मी, की कोणाशीही जास्त इमोशन्ससोबत अटॅच व्हायचं नाही. कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत इमोशनली अटॅच होतो ना, तर तेव्हा खरंच आपण लॉसमध्ये जात असतो. मेंटली लॉस असेल, हेल्थ लॉस असेल, म्हणजे व्हॉटएव्हर जे काही असेल, इमोशनली अटॅच व्हायचं नाही. फक्त आणि फक्त प्रॅक्टिकली विचार करायचं. माझं एज आहे आता 27 एजमध्ये माझी मुलगी आहे 6 वर्षाची आणि मुलगा आहे माझा जवळपास 1.5 वर्षाचा कंप्लीट आहे तो. आणि माझं टार्गेट आहे की 2030पर्यंत मी एवढी सक्सेस असली पाहिजे ना, मी भलेही मला नो मॅटर की मला फक्त पैशासाठीच वर्क करायचे, मला पैसे तर कमवायचेच आहेत, पैसे तर कुणाला नको आहे. आणि खरं सांगते, पैशाची म्हणजे मी जॉब पैशासाठी करते असं पण काही नाही आहे. घरी खाऊन पिऊन ऐश करून सुखी आहे. बट म्हणतात ना, ते स्वतः कमवलेले पैसे असतात ना, तर त्याची जाणीव किंवा पैशाची जाणीव तोपर्यंत होत नाही जोपर्यंत आपण पैसे कमवत नाही. हे माझे सासरे नेहमी म्हणतात. आणि जेव्हापासून मी जॉब करते ना, खरंच पैशाची किंमत अजून कळायला लागली आहे. आणि विशेष म्हणजे घरच्यांच्या पैशांवर आपण जगू शकतो, खाऊन पिऊन आपण सुखी आहेत. बट जे हॅपीली लाईफ असते किंवा आपले जे शौक असतात ना, तर ते आपल्याच पैशांमध्ये पूर्ण होत असतात. घरच्यांच्या पैशांमध्ये ना फक्त आणि फक्त गरजा पूर्ण होत असतात. मग तुम्ही सून असा की तुम्ही सासू असा किंवा मग तुम्ही एक वर्किंग वुमन असता. सो जे स्वतःचे पैसे असतात ना, त्यात जो आनंद असतो ना, तर तो आनंद खरंच घरच्यांच्या 1 करोड रुपयामध्ये सुद्धा नसतो. हा माझा पर्सनली अनुभव आहे. कारण तुम्ही जर 10,000 जरी कमवत असाल ना, तर ते तुमचे सुखाचे 10,000 असतात ना. तिथे तुम्हाला कोणी विचारणारं असतं की तू किती कमवते किंवा तू किती खर्च करते. आणि जेव्हा आपण कमवतो ना, तर तेव्हा पैसे कसे सेव्हिंग करायचे ना, हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण पैसे कमवायला लागतो. सो एवढ्या गोष्टी ज्या आहेत आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या, ज्या मी 2025मध्ये समजल्या मला, किंवा मग मी त्या अनुभवल्या, किंवा मग त्याच्यातून भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर ते शिकल्या. आणि ह्याचं पूर्ण श्रेय जे आहे ना, तर मी फक्त आणि फक्त यूट्यूबला देईल. कारण 1 वर्षामध्ये ना, 2025मध्ये माझा मैत्रिणींसोबत जास्त कॉन्टॅक्ट म्हणण्यापेक्षा जास्त 90% कॉन्टॅक्ट जो असेल माझा, तर तो यूट्यूबसोबत होता. जास्तीत जास्त वर्क 24 तासातले 20 तास माझे यूट्यूबशीच कॉन्टॅक्टमध्ये असतील, की मला असं करायचं आहे, मला असे व्हिडिओ बनवायचे आहेत, मला असं करायचे आहे, माझे एवढे सबस्क्रायबर्स झाले पाहिजे, किंवा मी अजून काय काय नवीन करू, स्वतःला कसं अपग्रेड करू जेणेकरून माझे व्ह्यूज वाढले पाहिजे. आणि जशी जशी वर्क करते ना, तर तसं तसं खरंच सांगते, खूप जास्त अनुभव आले. आणि लाईफ काय असते ना, हे तर मला खरंच 2025मध्ये कळलं. आणि पैसे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट मंत्र आहे लाईफमध्ये, की म्हणजे पैशाशिवाय कोणीही नाही. पैसा आहे तर जग आपल्या हातामध्ये आहे. आणि 2027पर्यंत एवढे पैसे कमवायचे ना, म्हणजे माझी मुलगी जर मला बोलतीये, "मम्मी मला ही गोष्ट पाहिजे", तर ती गोष्ट मी तिला देईल. व्हॉटएव्हर ती गोष्ट कोणतीही असो, ती गोष्ट तिला घेऊन देण्याची हिंमत किंवा ताकद किंवा मेंटॅलिटी माझी असली पाहिजे. एवढे पैसे तुम्हाला नक्कीच कमवायचे आहेत. आता सारखं तुम्ही मला म्हणताल, "तू काय सारखं पैसा करते", बट एक जस्ट थिंकिंग करा, की तुम्ही एक हाऊसवाईफ आहात आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला म्हणावं लागतं, की मला हे आणायचे, अहो पैसे द्या, अहो मला हे आणायचे, ते आणायचे, भाजीपाला आणायचे, किराणा आणायचे, मुलांचं एज्युकेशन असेल, व्हॉटएव्हर जे काही असेल, प्रत्येक गोष्ट पैशाजवळ अडलेली असते. ती गोष्ट आपल्याला त्यांनाच मागावी लागते. बट त्याच जागी जर तुम्ही स्वतः कमवत असाल ना, तर तुम्ही स्वतः खर्च करू शकता. त्यांना प्रत्येक वेळेस तुम्हाला मागायची गरज नाही. असं नाही म्हणत की प्रत्येक वुमननी वर्क केलंच पाहिजे, ज्याची त्याची मेंटॅलिटी असते. बट मला तरी असं वाटतं की जर रिकामा वेळ असेल, तुम्ही जर घरी बसत असाल ना, तर मग तुम्ही जॉब केलाच पाहिजे फॉर ब्राईट फ्युचर. मला तर वाटतं की मी खूप हार्डवर्क केलं पाहिजे आणि प्रत्येक नवीन गोष्टी शिकण्याचं मी ट्राय करत असते. असं नाही की तो व्यक्ती माझ्यापेक्षा मोठा आहे किंवा त्याला खूप ॲटिट्यूड आहे. भलेही त्याला ॲटिट्यूड असू दे, त्याच्या ॲटिट्यूडमधून सुद्धा आपल्याला खूप गोष्टी शिकता आल्या पाहिजे, हे मी नेहमी ट्राय करत असते. आणि असं पण नाही आहे की मी खूप
बुद्धिमान आहे किंवा मी खूप हुशार आहे किंवा सगळं काही मलाच येतं नाही. माझ्या पण लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, भरपूर गोष्टींना मीही फेस करते. बट त्या गोष्टींना फेस करून कसं पुढं जायचं आहे ना, याचा पण रस्ता मी शोधतच असते. भलेही इकडे मी रडत असेल, पण मला इथून इकडे हसण्याकडे कसं डायव्हर्ट व्हायचं आहे ना, ह्या गोष्टीचा सुद्धा मी विचार करत असते. आणि दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. 2025 खरंच खूप जास्त गोष्टी शिकल्या आणि याचं सगळं सगळं श्रेय जे आहे तर ते फक्त आणि फक्त यूट्यूबला आहे. सो सर्वांना 31च्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष आनंदाचं आणि भरभराटीचं जावं आणि भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी शिका. खरंच दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. नाहीतर हे जग जे आहे ना, तर आपल्याला असं पण खाऊ देत नाही आणि असं पण खाऊ देत नाही. दोन्हीकडून लोक आपल्याला नावच ठेवत असतात. सो इग्नोर देम, त्यांना इग्नोर करा. त्यांना जर तुम्ही इग्नोर करायला शिकले ना, तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये लवकरच सक्सेस होणार, असं माझं पर्सनली मत आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी ज्या गोष्टी शेअर केल्या ना, ती माझी थिंकिंग कशी होती किंवा तुम्हाला काय वाटलं किंवा तुम्हाला काय वाटतं किंवा माझं काय चुकलं हेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि हां, जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला माझ्या आधी सबस्क्राईब करा. आणि सर्वांना ॲडव्हान्समध्ये विश यू अ हॅपी न्यू इयर. आणि आता ब्लॉग पाहिला आहे शेवटपर्यंत, तर चला हॅपी न्यू इयर असं तुम्ही पण मला विश करा कमेंट करून. आणि चला मग आता भेटू आपण पुढच्याच एका छान ब्लॉगमध्ये, म्हणजेच पुढच्या वर्षी आपण भेटूया. आज आहे 31 2025. सो आपण भेटूयात आता पुढच्या वर्षी 2026मध्ये. चलो तो बाय बाय, टेक केअर अँड थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी ऑलवेज. म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्ही मला खूप जास्त सपोर्ट केला आहे, त्यामुळेच आज माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आला आहे की मी फेस डायरेक्ट कॅमेरासमोर तुमच्यासोबत एवढं सगळं काही बोलू शकली आहे. बरे चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.